मालवण मध्ये असलेली श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ही विशाल प्रतिमा तुम्ही पाहिली का? तर जय स्वामीनारायण मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर रत्नागिरी एक्सप्लोर सिरीज, ज्यात आपण मागच्या पार्टमध्ये पाहिलं कुणकेश्वर मंदिर आणि बीच. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुणकेश्वर मंदिर पासून फक्त 42 किलोमीटर असलेलं मालवण बीच आणि सिंधुदुर्ग किल्ला. मग कुणकेश्वर फिरून गौरव सोबत रस्ते आला, म्हटलं माय म्हणत येऊन गेलो आम्ही मालवण मध्ये असलेलं सुंदर आणि स्वच्छ असं बीच बघायला. आणि ते बीच बघताच माझं गाणं आठवलं. प्रकारचा वेळ झाला होता म्हणून बीचवरचं वातावरण खूप मस्त वाटत होतं. मग आम्ही ठरवलं की आता सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं, पण समुद्राच्या लाटा जास्त असल्यामुळे किल्ल्याकडे कोणीच जात नव्हतं. मग आम्हाला बीचवरून छत्रपती शिवाजी महाराजांची विशाल प्रतिमा दिसली. मग त्या प्रतिमेजवळ गेलो तर माहित पडलं की तिथे राजकोट किल्ला आहे. मग मध्ये गेलो तर जवळून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी हातामध्ये तलवार पकडलेली प्रतिमा दिसली. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती का महाराजांची ही प्रतिमा किती फुटाची आहे? माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. मग अजून पुढे गेलो तर समुद्राचा सुंदर असा नजारा दिसला आणि तो नजारा बघून त्या लाटांमध्ये मन अगदी हरवून गेलं आणि मग थोडं फोटोशूटही करून घेतलं. मग महाराजांची रात्री सोन्यासारखी चमकणारी प्रतिमा बघून आम्ही येऊन गेलो देवबाग बीच आणि येताच आम्हाला लागली होती भूक. मग बसलो डायरेक्ट जेवायला. तर मित्रांनो, उद्या देवबाग बीचवर करूया वॉटर ऍक्टिव्हिटी, ते बघण्यासाठी फॉलो करून घ्या. तोपर्यंत जय स्वामीनारायण.